एकच धाव धावपलकर आली गेले. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला, एक धावा धावपलकावर. मॅच महत्वाचे. इकडून साई मौलचा संघ मॅच जिंकणार आणि ओहो ड्राईव्ह केलं चेंडूला समोर खेळण्याचा प्रयत्न. बॅकअप चांगला, फेकी फेकी करायची होती कुठे केली कुठे. बराच वेळा असं काही घडतं. गलती हुई है क्या नहीं हुई आने वाला समय तय करेगा. परंतु मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार आपण देणार तो उमेशला. याचं कॅप्टन आहेत आणि हा ठीक आहे काही हरकत नाही. थांबायचं आहे. समोर केल्याचा प्रयत्न. क्या बात आहे, काय जबरदस्त एफर्ट. ऍक्शन रिप्ले विराट नेटवर्क वर खूप इंटरेस्टिंग आहे. चेंडूला अडवलं बुटाने. क्या बात आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन या ठिकाणी गौरव केला झालाय. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 3 धावा धावपलकर पहिले षटक मार्गस्थ आणि पुन्हा एकदा सज्ज होतोय. दिशा देण्याचा प्रयत्न. दिशा दिली गेली सिंगलसाठी. जाऊन घेऊन जातोय पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने जिकडे विपुल पाटील या मॅच साठी जॉईन आहेत. सर दिशा दिली होती पण त्या दिशा देण्याच्या नादात थ्रो कुठेतरी करण्यात चुकी घडली आणि थ्रो जयेश पाटील यांच्याकडून यष्टीरक्षक घडली. म्हणजे 1+1 अशा 2 धावा धावपलकामध्ये ऍड होतात. चार चेंडूचा आतापर्यंत केसाला धावपलकर धावा 5. बघा सिंगल स्ट्राईक रोटेशन चालू होतं. तदनंतर कुठे 1+1 2 अतिरिक्त धावा. ऑन साइडला फटका चांगला क्षेत्ररक्षण वैभव निलकंठे चेंडूवर आल्यात. अडवलं गेले चेंडूला फील्ड केलं गेले. एकने धावफलक पुढे सरकताना 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 6. बॅकवर्डर आता मात्र चेंडू जातो इनटू द गॅप. सीमारेषा पार. पहिल्या षटकाची फिनिशिंग डॅशिंग 4 ने. कम ऑन डीजे. विजय मास्टर यांचं सुद्धा पण आवर्जून कौतुक करायला पाहिजे कारण की पहिल्या दिवसापासून आपल्या प्रेक्षक वर्गांची मन जिंकायचं कार्य यांनी सुद्धा केलंय. चला साई माऊली संघ थोडंसं वेळेचं लिमिट 15 मिनिटात 4 षटकं हातावून झाली पाहिजे. थोडीशी घाई करा प्लीज. गोलंदाजी मारवती आदित्य आपल्या संघासाठी दुसरं षटक. मग पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका आला तर त्याने धावफलक 4 ने पुढे सरकतो. 1010 रन ऑन बोर्ड. त्यांनी चेंडूला घेऊन काढला. वैभव निलकडे स्वतः चेंडूच्या बघा जलद गतीने गेले होते. जलद गतीने गेले पण चेंडूला थ्रो केलं नाही. धावफलक सिंगलने पुढे सरकताना 1111. धावफलकावरती म्हणजे मारवरती आदित्य आपल्या संघासाठी नेहमी दुसऱ्या षटक स्टेटच्या दिशेने भिरकावून दिलाय. चांगलं क्षेत्ररक्षण बॅकअप होता. बघा सर सुद्धाच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडला नाही पण जिकडे बॅकअप आहे ना तिकडे क्रिकेटचा खेळ. कारण की क्रिकेट खेळाचा जर का उल्लेख केला तर कमबॅक आणि बॅकअप मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावा लागतं आपल्या संघासाठी खेळताना. येस बॅकअप म्हणजे आपण पाहिलं तर पॉवर बँकचं काम केलं जाते. चार्जर आपण मोबाईल चार्जिंग करतो. चार्जिंगचं काम चार्जर करतो आणि त्याच्यानंतर बॅकअप कोण देतो तर आपल्याकडे पॉवर बँक असला ना तर कुठेही पण पॉवर बँक नेला ना तो आपल्याला मोबाईलचा बॅकअपसाठी आपलं काम करतो आणि त्या पद्धतीचं काम आपल्याला पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकांना. नक्की नक्की खूप चांगला उल्लेख केला सर तुम्ही. इकडे बॅकअप तेव्हा लागतं आपल्या क्षेत्ररक्षण. बॅकअपनी जो बॅकअप झाला जर का तिकडे चौकार आला तर गोलंदाज स्वतः थोडंसं कारण पण मनोबल कसलं जातं पण तिकडे निर्धाव चेंडू गोलंदाजीकडे कॉन्फिडन्स. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण झेल टिपण्याची संधी. झेल धावचीची पुन्हा एकदा संधी. पंचांकडे दाद मागितली जाते. मैदानाच्या पंचांनी आमच्या थडंफारकडे रेफर केलं गेलंय. टेक्निकल टीमला आता कुठेतरी व्यस्त करण्याचा प्रयत्न चालू आहे. विराट नेटवर्कची पूर्ण टेक्निकल टीम आता व्यस्त होताना दिसणार आहे आपल्याला. मग कुठेतरी संधी होती डायरेक्ट झेल टिपण्याची पण डायरेक्ट झेल टिपला गेला नाही. दिसलं की नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडू थोडासा पुढे गेला त्या चेंडूला फील्ड केला डायरेक्ट धफळकरती धावा पाहतोय आपण 12. OUT आउट. धावचीच्या रूपात पहिला बरोबर अक्षयला मैदान सोडावं लागेल. कम ऑन डीजे.
4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला धावफलकर धावा 12. ऑफसाईडला हलक्या त्याने चेंडू घेऊन काढलं मध्ये 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 जाऊन चेंडूला फील्ड केलं होतं कारण की लवकर थ्रो करायचा होता. दुसऱ्या षटकाली शेवटच्या चेंडू मार्ग असतो धावफलकर धावा 13. मेराचा एकविशन ऑन अजूनही मॅच ऑन. शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका सिंगलला जास्त महत्व कारण की नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आल्यात. बॅकफुटर आला फटका सतवला क्षेत्ररक्षण फंबल आणि इतका थोडीशी घाई गेली पुढे येऊन चेंडूला फील्ड करण्याच्या नादात चेंडू सुटून जातोय सीमारेषा पार आणि शेवटच्या चेंडूवरती चौकार पुन्हा एकदा कमांड डीजे. थँक्यू सो मच. जय शतू गोलंदाजी मार्गवरती हे षटक हाताळण्यासाठी या ठिकाणी तिसरं षटक या ठिकाणी चालू होईल. धावा फलकावधी 17 17 धावा फलकामध्ये ज्या ठिकाणी 2 गडी बॅक टू डिपार्ट गेलेला 1 गडी बॅक टू डिपार्ट गेलेला आहे. चांगली सुरुवात होती विपुल, चांगली सुरुवात होती पहिल्या षटकामध्ये आणि त्यानंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये थोडंसं या ठिकाणी 1 गडी गमावला आहे. परंतु धावसंख्या पाहिली ना तर चांगलीच सेट केले गेले आतापर्यंत. वाईट +1 धावा फलकावधी 2 अशा अवांतराच्या स्वरूपात धावा फलकावधी येतात आणि म्हणजे 2 षटक संपले 2 षटकामध्ये 19 धावा आहेत. नक्कीच एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. आणि आता मात्र खोलवर टप्प्यात चेंडू होती हळवारपणे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु त्रिफळा उद्ध्वस्त गडी बाद. सुद्धा क्षमता ही जोडी मैदानामध्ये आपण पाहिला. आता मात्र नोचा इशारा पंचांकडनं झालेल्या ऑन साईडला फटका चांगला एक्झिक्यूट केला गेला होता परंतु डायरेक्ट मर्यादित क्षेत्राच्या बाहेर गेलाय. परंतु नो चेंडूवरती हा बाद धरला जाणार नाही तर नोची 1 रन धावसंघामध्ये ऍड केली जाईल. गोलंदाज आतापर्यंत चुकी आणि चुकीच करतोय. धावा फलकावरती आपण पाहिलं तर आतापर्यंत चेंडूंचा खेळ संपलेला आहे 1 आणि धावा फलकामध्ये 2020. येस विपुल काय घडेल आणि निश्चित या येणाऱ्या 11 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत पोहोचला जाईल बघ किती धावापर्यंत पोहोचलं जायचं नंतरला गोष्टी दिसतील शेवटच्या पण काय घडलं कारण की पहिल्या षटकामध्ये सिंगलने धावफलक चालू होते. पहिल्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती चौकार धावफलकाने जलद गती 4 धावफलक वाढले 10 धावा. तदनंतर दुसरा आता धावफलकाचा धावा आहे 21 धावा. दुसऱ्या षटकामध्ये तेच चित्र शेवटच्या चेंडूवरती चौकार क्षेत्ररक्षकाच्या चुकीकडून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आला. नक्कीच म्हणजे जी सरासरी पाहिजे होती ना ती सरासरी कायम ठेवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि ही सरासरी जर शेवटपर्यंत राहिली ना तर नक्कीच 38-39 धावांचं टार्गेट या ठिकाणी समोर आपल्याला दिसून येईल आणि जेणेकरून साई माऊली संघाला ही डिफेंडिंग करण्यासाठी थोडंसं या ठिकाणी नाकी न होणार आहे. नक्कीच सर 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 22 पुन्हा गॅप मध्ये चेंडू ड्राईव्ह केला होता चांगला पण आता क्षेत्ररक्षण चांगलं सुधारलं पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं. बघा चुकीने तर माणूस शिकतो. आपल्या संघासाठी पूर्णपणे गॅप मध्ये चेंडूला खेळून काढले तर ड्राईव्हचा फटका होता पण चेंडूवरती जलद गतीने गेल्याने चेंडूला आतमध्ये ढकलले आणि सिंगल धावफलकावधी 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 23 धावा फलकावरती आहेत निश्चितच. आता मात्र ऑन साईडला मारला फटका फिल्डिंग चांगली फेकी सुद्धा चांगली गॅदर सुद्धा चांगला आणि चेंडूला या ठिकाणी यष्टींना चेंडू लावला गेला तोपर्यंत आपण मला क्रीज मध्ये फलंदाज पोहोचला नाही. रनआउट चुरपाने गडी काढत होतो. थँक्यू सो मच. आपण आता मात्र संध्याकाळचा 17 आहे लास्ट बॉल बाकी आहे का लास्ट बॉल आहे तर नक्कीच संध्याकाळच्या 17मध्ये आपल्या मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती होताना आपल्याला पाहायला मिळते. आलेल्या तमाम
क्रीडारसिकांचे हार्दिक स्वागत करतो या संध्याकाळच्या सत्रामध्ये आणि आलेल्या मान्यवरांचे सुद्धा हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमार्फत. दरम्यान शेवटच्या चेंडूवरती आलेली एक धाव आणि या एक धावांची धावा फलकावधी लगावल्या जातात. 2 for 24 धावा फलकावधी लगावल्या. पहा 2 गडी गमावल्यानंतर थोडंसं या ठिकाणी प्रेशरमध्ये फलंदाजी केली गेलेली आहे आणि त्या प्रेशरमध्ये फलंदाजी करत असताना या षटकामध्ये धावा आल्यात 7 म्हणजे तब्बल धावा फलकावरती लगावल्या जातात. 24 लास्ट षटक आहे. विचार या ठिकाणी टीम मीटिंग. चला साई माऊली जास्त टीम मीटिंग घेऊ नका. 11 मिनिटं संपलेले 4 मिनिटं बाकी आहेत तर 4 मिनिटांमध्ये आपले 6 चेंडू संपवायचे आहेत. तर नक्की नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय मिस्टर रोहन. तर नक्कीच 24 धावा फलकावरती येणारे हे 6 चेंडू आहेत ना. या 6 चेंडूमध्ये कमीत कमी 8 धावा, 8 किंवा 9 धावा या धावा कुठेतरी सोयीस्कर ठरतील या 24 मध्ये ऍड झाल्यानंतर. 33 पर्यंत धावफलक सरक 31, 32, 33 पर्यंत धावफलक सरकलं जाईल आणि या धावा कुठेतरी डिफेंड करण्यासाठी साजेस ठरणार आहे. परंतु या धावा येणं गरजेचं आहे. रनआउट आणि आता मात्र या षटकामध्ये ज्या धावा यायच्या होत्या ना त्या कुठेतरी थांबवून ठेवलेल्या. गोलंदाज रोहनने या ठिकाणी दबावून ठेवलेले बांधून ठेवलेलं प्रत्येक फलंदाजाला. थँक्यू सो मच. मंगेश येतोय फलंदाजी मार्कवरती. या शेवटच्या षटकामध्ये नॉन स्ट्रायकरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल विशू अजून खेळपट्टीवरती आहे तर नक्कीच विशूला या 3 चेंडूवरती स्ट्राईकवरती राहणं गरजेचं आहे. एखादा मोठा फटका एखादा चौकार निश्चितच या धावसंख्येमध्ये बळकटी आणू शकेल परंतु ते येणं गरजेचं आहे. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त 1 आलेली आहे. म्हणजे जो निर्धार होता जो 8 ते 9 धावा करण्याचा जो या ठिकाणी पण केला होता त्या पणवरती या ठिकाणी थोडं पण हा चिन्ह राहिलेला आहे, हा शब्द राहिलेला आहे. दोन चेंडू बाकी असतील बॅक टू बॅक 2 गडी रनआउटच्या रूपाने गडी गारद झालाय. आलेला मंगेश या ठिकाणी रनआउटच्या रूपाने बाद झालेला आहे. नवीन फलंदाज येईल फलंदाजी मार्ग तो सुद्धा नॉन स्ट्राईक एंडवर राहील. 2 चेंडू शेवटचे बाकी असतील. या 2 चेंडूवरती नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करेल. 25 झालेले आहेत. नक्की आपण पाहायला गेलं तर 6 मध्ये 6 पण भरपूर होत्या परंतु या ठिकाणी काय केलं तर मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये गेले. चेंडू डॉट झाले, विकेट आले रनआउटच्या रूपाने. 2 चेंडू बाकी असतील. धावा फलका द्या 25. 25 2 चेंडू आहेत. 2 चेंडूमध्ये एक मोठा फटका भरपूर गरजेचा आहे. आणि रन कंप्लीट. विपुल शेवटचा बॉल आहे. नवीन फलंदाज नौका फलंदाज याच्या बॅटीतनं मोठा फटका येईल का यावरती निश्चितच एक दंत फायटर संघ विचार करेल की याच्या बॅटीतून कसा तरी एक चौका यावा. 26 धावा फलकावरती आहेत. एक चौकार 30-31 टार्गेट सेट करेल. 1 रन आली 27-28 टार्गेट सेट करेल परंतु हा चेंडू दर्शवेल. ड्राईव्ह केला ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी उचलेल फेकी करेल. एकच धाव घेतली जाईल. म्हणजे 27 वरती या ठिकाणी पहिली इनिंग संपली जाते आणि दुसऱ्या इनिंग मध्ये पाहायला मिळेल आपल्याला 28 धावांचा पाठलाग करत असताना साई माऊली संघ या स्टेपचा अपील केला होता. स्टेप दिलेला आहे नाही दिला ना मग रिव्ह्यू घेतलाय स्टेपचा. थँक्यू डीजे थांबवते. चला इंद्रकांत पाटील आपल्याशी बसते. नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केले जाणार आहे. आकाश 11 डोंगरपाडा आणि त्यानंतर श्री साई 11 या दरम्यान टॉस होणार आहे. 27 धावांचा पाठलाग आहे. विकेट कशा प्रकारे बनवले, कुठे बनवले, काय गेलंय अजूनही रिझल्ट लागलेला नाही. 35 धावांचा पाठलाग 20 चेंडूमध्ये झाला होता. इकडे 27 धावा डिपेंड होणार की नाही होणार सर्व गोष्टी आहेत. काय खरखर घडणार आहे पाहत राहा. कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025. चला दोन्ही कॅप्टन या.
ठीक आहे चला डोंगरपाडा कॅप्टन या. शिवसाई 11 समोर आकाश डोंगरपाडा 11 याच्या दरम्यान जो टास्क आपण करणार आहोत. आणि इंद्रकांतजी पाटील यांच्याशी उपस्थित नेक्स्ट मॅचचा टास्क या ठिकाणी केला जातोय. शिवसाई 11 समोर अक्षय 11 डोंगरपाडा. टॉस जिंकला काय निर्णय? पहिला आम्ही फिल्डिंग करू. किती धावांपर्यंत थांबवायचंय? आम्ही प्रयत्न करू की 24 रनांच्या आतपर्यंत समोरच्या टीमला अडवू. खूप साऱ्या शुभेच्छा. आता प्रथम बॅटिंग करायची आहे, कशा प्रकारची तयारी आहे आणि किती धावांचं टार्गेट सेट करायचं आहे? जसं मी सर मगाशी सांगितलं आपल्याला की आमची टीम एकदम उत्तम आहे आणि त्यांची प्रॅक्टिस पाहता मला तरी असं वाटतं की आम्ही 40 तरी इझिली मारू सर. खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस का बॉक्स मधून अहवाल असा आहे की टॉस जिंकला शिवसाई 11 संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केले आकाश 11 डोंगरपाडा संघाला. येथे एक मोठी मॅच, कुठे जाऊ नका, पाहत राहा. 27 धावांचा पाठलाग आहे. धावा होणार की धावा वाचवणार? भरपूर सारे चला लेट्स प्ले. स्टेप नाही आहे तर रनआउट रन आहे तर नक्कीच 27 धावा 28चं टार्गेट. 28चं टार्गेट. सेकंड इनिंग मध्ये साई माऊली संघासाठी सलामीर बॅटर मैदानामध्ये दाखल. वैभव निलकंठ ज्याच्या खांद्यावरती मॅन ऑफ मॅचची जर्सी दिसते आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आपण फलंदाज पाहिलात तर चला ऑल सेट. पहिले षटक मार्गस्थ. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल ऑन साइडला हलक्यातून दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले सिंगलसाठी. पहा मॅच महत्वाचे, मॅच जितकी महत्वाचे तितकंच आता जे आमचे किशोरदादा पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. पहा 28चं टार्गेट. दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेली. पहा सिंगलसाठी. पहिल्या 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 धाबा डबल कव्हर आहेत. 28 धावांचा पाठलाग आहे जो साई माऊली संघासमोर जे टार्गेट सेट केले. ऑन साइडला चेंडू पुन्हा एकदा जातो सिंगलसाठी. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 3 धाबा डबल कव्हर. 3 चेंडू 3 धावा. हलक्यातनं पुन्हा एकदा तेच घडलंय. सन्मान. सुरुवात चांगले. 4 मध्ये 4. 4 चेंडूचा खेळ झाला. 4 धाबा दापलकर. पहिलं षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न ऑन साइडला. येस, चेंडू अडवलाय. इट इज अ डॉट. या प्रकारच्या धावा वाचवायचा असेल तर या प्रकारचं क्षेत्ररक्षण सुद्धा मैदानाच्या आतमध्ये करावं लागणार आहे आणि तोच प्रयत्न आतापर्यंत चालू आहे. पुन्हा एकदा समोर सन्मान देण्याचा प्रयत्न. सन्मान दिला गेलाय सिंगलसाठी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 5 धाबा धावपलकावर. 28 इज अ टार्गेट. 28 धावांचं जे टार्गेट सेट केले गेले. काय अखेरकार घडणार आहे? एक मॅचचं इक्वेशन राहिलं 19 18-23. या इक्वेशनला मॅच आणून सोडलंय. मोरेगाव चॅलेंजर पुरस्कृत मोरेगाव प्रीमियर लीग कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025 मध्ये आपण आहोत, जिकडे आजचा 3रा दिवस आहे स्पर्धेचा आणि एक मोठी स्पर्धा जे नालासोपारा नगरीमध्ये मोरेगावात किशोरदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपल्या भेटीला आले. पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. येस, ओहो, ये क्या हुआ? 1 2 3. थँक्यू टू से. 1 नव्हे 2 नव्हे तर 3 खेळाडूंनी चेंडूला सोडलंय आणि चेंडू गेला सीमारेखा पार. चौकार. 4 धावा. हा नक्कीच. टांगा पलटी घोडा फरार आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. नाही
उलट चांगला होता. टांगा पलटी घोडा फरारच झालाय. या धावा वाचवायच्या असतील तर या प्रकारचं खेळणं गरजेचं नाहीये. इकडून मॅच कुठे बनले. ओ नो, येस, इट इज लाऊड कॉल, इट इज नो. नक्कीच हा नो नाहीये. चौकार आल्यानंतर हा ओ नो आहे. हा प्रेशर आहे. नाही नाही, खरोखरच हा प्रेशर आहे. आणि अडचणी वाढल्या गेल्यात. दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले चेंडूला सिंगलसाठी. पहा मॅच मध्ये मजा येणार. नक्कीच मजा संध्याकाळची येणार आहे, कारण ज्या पद्धतीची जी गरज होती ती गरज या ठिकाणी येऊन ती गरज पूर्तता झालेली आहे. धावा फलकावती 11, डबल 1. नक्कीच मजा येणार आहे कसूब या मॅच मध्ये. आपल्याला बोलताना सुद्धा आणि या मॅचला बघताना सुद्धा प्रेक्षकांना येणार आहे. येस, इट इज नो. पुन्हा नो. नो +1. वादळी खेळी झाली. +1 या डोंगरावरती पहा. डोंगरावरती एवढे डोंगर चढून नक्की जीवदानीला गेले असते तर थोडा प्रसाद भेटला असता. परंतु या ठिकाणी ही डोंगरावरती असेच जाऊन आल्यात. दगडांवरती चपला बुटा घातली असती तर पाहायला लागणार नाही. यस कौस्तुभ. पुन्हा एकदा तेच घडलंय. दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेली. पहा प्रत्येक चेंडू स्ट्राईक रोटेट इज अ बिग पॉइंट. त्यामधून बरंच काही घडलं गेलंय. 15 धावा धावफलकावरती आहेत. 28 धावांचा पाठलाग आहे आणि सुरुवात आतापर्यंत चांगली केली गेली. पुन्हा एकदा आणि प्रेशर आणि पूर्णपणे प्रेशर आहे, दबाव आहे. आणि इक्वेशन काय बनलंय 14-13 हे इक्वेशन या मॅच मध्ये बनलं गेलं. पूर्णपणे दबाव मध्ये आतापर्यंत ठेवलंय. फुल टॉस, लॉफ्ट, बॅकअप. ओहो, येस, नो बॅकअप. चेंडू सीमार गप्पा, चौका. थँक्यू सो मच. बॅकअप नो बॅकअप होता नाही, हा कदाचित बॅकअप सुद्धा असू शकतो. पुन्हा त्या कबर दिशेला मारला फटका. क्षेत्ररक्षण झालंय अक्षित कडनं. एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावानिशी धावा फलकावरती 2-0 20 धावा. ज्या ठिकाणी 2 षटकं संपलेली आहेत. 28चा टार्गेट होता आणि 28चा टार्गेट या ठिकाणी चेस करत असताना 2 षटकामध्ये 20 धावा आल्या आहेत. येस कौस्तुभ, 12 मध्ये 8 धावांची गरज आहे. एक गोलंदाज असा यावा ज्याने 2 ते 3 धावांचं षटक संपन्न करावं आणि ते 2 ते 3 षटकांचं येणारं षटक अक्षयकडनं येईल का. कारण या षटकामध्ये म्हणजे बुमराचं हे 19वा षटक आहे 2020 मधलं. या षटकामध्ये धावा रोखल्या जातील का गरजेचं आहे. एकदम 11 संघाला, एकदम फायटर संघाला. दरम्यान अक्षयचा पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. हा बुमरा ना, हा घूम रहा है किधर तो, ये कहीं अलग ही घूम रहा है. इसके लिए ऐसे गेंद यहाँ पर ड्राइव केला. कवर दिशेला चेंडू जातोय सीमारेषे पार. 4 धावांसाठी चौकार. निश्चितच कुठे घुम रहा आहे की दबावाचं, प्रेशरचं या ठिकाणी वातावरण त्याच्या मनामध्ये आहे. त्याच्या कारणे खराब चेंडू पडले जातात. वैभवच्या बॅटीतला अजून एक फटका, परंतु हा चेंडू अडवलाय. 5 धावा आलेल्या आहेत. आता मात्र फक्त 2 धावा, 3 धावांची गरज असेल. चला, वाईटचा इशारा. फक्त 2 धावांची गरज. पुन्हा एकदा वाईट 1 धावांची गरज. उद्याच्या सत्रामध्ये सुद्धा बलाढ्य संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत आणि त्यामधला एक संघ म्हणजे विघ्नेश फायटर. या ठिकाणी त्यांचे कर्णधार सिद्धेश राऊत या ठिकाणी दाखल आहेत. आजचा मॅचचा असोसिएशन मेंबर सुद्धा आहेत आणि या ठिकाणी धूर. अरे बापरे, हमरे वडापाव में खुद घुस जाइयो. पहा, विघ्नेशचं नाव घेतल्यानंतर, विघ्नेश फायटर संघाचं नाव घेतल्यानंतर या ठिकाणी धूर. म्हणजे आपण WWE मध्ये बघितलंय सगळ्या एकेकांची एंट्री कशी